गुड मॉर्निंग सर्वांना। तर आपले फंडामेंटल ऑफ सॉइल सायन्समध्ये 3 लेक्चर झालेले आहे। आपण त्यामध्ये पेडोलॉजी, एडोपोलॉजी, रॉक्स अँड मिनरल कव्हर केलेले आहे। त्याच कालच्याच फॉर्मॅटमध्ये आपण चालणार आहे, जे की क्रिस्टल क्लिअर डायग्राम फॉर्ममध्ये एकदम क्लिअर कट तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करेन। जास्त टाइम वेस्ट करणार नाही। 15-20 मिनिटात आपण आजचा जो टॉपिक आहे वेदरिंग टॉपिक पूर्ण समजून सांगतो। फिजिकल वेदरिंग, केमिकल वेदरिंग, बायोलॉजिकल वेदरिंग। ओके, चला। तर आता फक्त इकडे लक्ष द्या, इथे थोडं चमकत असेल पण ऍडजस्ट करा। इकडे लिहिण्याचा प्रयत्न करतो मी। ओके, सुरुवातीला वेदरिंग म्हणजे काय? आता वेदरिंग आपण 2 दिवस झाले हा शब्द सतत ऐकत आहे, पण वेदरिंग म्हणजे काय? वेदरिंग म्हणजे डिसइंटिग्रेशन और डिकम्पोजिशन ऑफ रॉक। डिसइंटिग्रेशन म्हणजे काय? तुकडे होणे, बारकाले तुकडे होणे। जर मोठा दगड असतो त्याचे बारकाले फ्रॅगमेंट तुटणे। समजा एवढा दगड आहे, सुरुवातीला त्याचा एवढा भाग तुटणे, नंतर एवढा भाग तुटणे, नंतर एवढा, म्हणजे जे फिजिकली जे तुकडे पडतात त्याला काय म्हणतात? डिसइंटिग्रेशन। डिसइंटिग्रेशन। आणि जर समजा दगड आहे, तो जर समजा तो स्मॉल पार्टिकल मध्ये कुजला, डिकम्पोज झाला, त्याला काय म्हणतात? डिकम्पोजिशन। तर हे जे डिकम्पोजिशन हे कसं असतंय? केमिकल डिकम्पोजिशन किंवा मग मायक्रो ऑर्गॅनिझमनं जे तयार केलेलं असतं ते मायक्रो ऑर्गॅनिझमनं किंवा केमिकल डिकम्पोजिशन। ओके, आणि डिसइंटिग्रेशन म्हणजे त्याचे फिजिकली तुकडे होणे। तर मग वेदरिंगची डेफिनेशन काय? तर कालच्याच फॉर्मॅट मध्ये बघणार आहोत। वेदरिंगची जी डेफिनेशन आहे ती येते, वेदरिंग म्हणजे काय? फिजिकल डिसइंटिग्रेशन अँड केमिकल डिकम्पोजिशन। हे काय करतं? जे आपले रॉक आहे त्याला पॅरेंट मटेरियल मध्ये कन्वर्ट करतो। कशात? पॅरेंट मटेरियल मध्ये। ओके, समजली तुम्हाला डेफिनेशन? की वेदरिंग म्हणजे फिजिकल डिसइंटिग्रेशन अँड केमिकल डिकम्पोजिशन विच कन्वर्ट रॉक इनटू पॅरेंट मटेरियल। डेफिनेशन समजायला सोपी। कसं आहे तुम्हाला समजलं? ओके, तर आता जो दुसरा भाग आहे, दुसरा भाग म्हणजे याचे टाइप, सब क्लासिफिकेशन 3 प्रकार पडतं। एक पडतं फिजिकल, पहिले जे पडतं ते फिजिकल। आता फिजिकल मध्ये कोणकोणते प्रकार पडतात ते पहा। फिजिकल मध्ये पहिलं टेम्परेचर मध्ये काय होतं की बुवा समजा उन्हाळ्याला ते जमीन उलटी, तुम्हाला माहिती आहे ब्लॅक कॉटन सॉइल जी ती हिवाळ्यात पावसाळ्यात प्लेन दिसते आणि उन्हाळ्यात कशी होती त्यात क्रॅक पडतात। तसंच मग समजा जो रॉक आहे, रॉक मध्ये काय होतं की हिवाळा आला की त्यात रॉक मध्ये काही प्रमाणात पाणी असतं। तर तुम्ही माहिती आहे की समजा आपण फ्रीज मध्ये बॉटल मध्ये पाणी ठेवतो, बरोबर आहे? पाणी ठेवताना आपण फुल भरून ठेवतो का? नाही का? की जर फुल भरून ठेवली तर बॉटल फुटण्याची शक्यता असते। जेव्हा फ्रीज मध्ये आपण फ्रीज करायला ठेवतो पाणी, बरोबर आहे ना, फ्रीजर मध्ये, तर मग त्याच्यात काय होतं? 9% ऑफ व्हॉल्यूम इन्क्रीज होतं। कशापासून? वॉटर पासून आपण आईस पर्यंत, आईस कडे गेल्याच्या नंतर, म्हणजे वॉटरचं कन्व्हर्जन आईस मध्ये झालं तर 9% व्हॉल्यूम मध्ये इन्क्रीज होतं। तरच म्हणजे दगडात पाणी तर हिवाळ्यात फ्रीज होऊन दगडाची साईज फुलती, म्हणजे 9% न व्हॉल्यूम इन्क्रीज होतं। आणि तेच जेव्हा उन्हाळा लागला, टेम्परेचर वाढलं, तेव्हा त्याच्यात क्रॅक होऊन त्याचे तुकडे पडतात, बरोबर आहे? क्रॅक होऊन त्यात तुकडे पडतात। त्यात प्रेशर किती लागतं? 1465 एवढं प्रेशर लागतं, बार। 1465 बार एवढं प्रेशर लागून टेम्परेचरच्या म्हणजे कूलिंग अँड हिटिंग मुळे रॉक मध्ये क्रॅक पडतात। कशामुळं? कूलिंग आणि हिटिंग मुळे 9%चं व्हॉल्यूम इन्क्रीज होतं जेव्हा फ्रीज होता दगड, म्हणजे फ्रीजिंग झाल्यामुळं, आणि 1465 एवढं बार एवढं प्रेशर लागतं।
आता ह्या ज्या ऑब्जेक्टिव्ह टाईप असतात ते झालं टेम्परेचर डिफरन्समुळे समजलं. तेच जे आपण फ्रीजमध्ये पाणी फ्रीज करण्यासाठी ठेवतो तेच नियम लागतो की बा तो हिवाळ्यात गारठून येतो आणि उन्हाळ्यात क्रॅक पडतात त्याच्यावर. ओके, ओपन होतो जरा. त्यानंतर बी नंबरचं येते वॉटर. आता वॉटर मध्ये काय होते तुम्ही बघितलं असं की मोठा दगड आहे ते पाण्यात वाव वाव सतत वाव 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 सतत आल्यानंतर आपण पाहतो की वाळू कुठून भेटते आपल्याला, नदीतून. बरोबर, नदीत वाळू कुठून आली. बरोबर, ते जे मोठा दगड होते त्या मोठा दगडाचे बारकाले फ्रॅगमेंट मध्ये तुटले, ते बारकाले झाले म्हणजे मोठा दगड बारीक बारीक हिच्यात तुटला तेव्हा ते वाळू तयार झाली. मग तसंच वॉटरमुळे काय होतं जास्त रन ऑफ मध्ये किंवा फ्लोईंग वॉटरमुळे काय होतं स्मॉल पार्टिकल तयार होतात मोठमोठे दगडाचे. सी मध्ये येतं आईस मध्ये काय येतं कटिंग अँड क्रशिंग ऑफ बेडरॉक. जेव्हा मोठमोठे ग्लेशियर पिघळताना ते असे घासून येतात, असे घासून चालतात रॉकला, तर ते जेव्हा घासतात तेव्हा घासल्यानंतर त्याचे तुकडे पडतात म्हणजे ही त्याचा पार्टिकल घासून कटिंग होती आणि त्याची क्रशिंग होती. चौथा जो प्रकार पडतो तो येतो विंडमुळे काय होतं, विंडमुळे इरोजन होतं. स्मॉल पार्टिकल इकडून उडून तिकडे जातात म्हणजे जो मोठा पार्टिकल पण हवेने उडून बारकाले फ्रॅगमेंट मध्ये तुटतात. हे कुठं सहारा डेझर्ट मध्ये, कोण्या ह्याच्यात पाहायला मिळतं डेझर्ट मध्ये, थार डेझर्ट मध्ये सगळ्यात जास्त पाहायला मिळतं. समजले 4 प्रकार, टेम्परेचर, वॉटर, आईस. काहीच नाही, एकच कन्सेप्ट ध्यान ठेवायची की मोठ्या रॉकचे बारकाले तुकडे होणं. मग कशामुळे होते ते कुलिंग हिटिंगच्या इफेक्टमुळे, इथं फ्लोईंग वॉटरमुळे, आईस मध्ये कटिंग अँड क्रशिंग मुळे. हिच्यात पुन्हा एक टेम्परेचर मध्ये एक ओनियन लाईक वेदरिंग म्हणजे असे समजा हा ओनियन आहे, त्याचे पहिले कसे आपण पापुडे काढतो ओनियनचे, तसेच इथं कुलिंग अँड हिटिंगच्या इफेक्टमुळे पापुडे निघतात. पहिला एक पापुडा निघतो, नंतर दुसऱ्या हिवाळ्यात उन्हाळ्यात दुसरा निघतो, तिसरा निघतो, चौथा निघतो. अशा प्रकारचे ओनियन लाईक वेदरिंग होती. ओके, टेम्परेचर मध्ये. आता दुसरी जी आहे ती केमिकल डिकम्पोजिशन किंवा वेदरिंग. केमिकल डिकम्पोजिशन किंवा वेदरिंग मध्ये 6 प्रकार पडतात. आता मी फक्त तुम्हाला एक सांगतो की एखादा केमिकल ऍड होऊन त्याचं स्वरूप बदल. समजा आता आपण पाण्यात मीठ टाकलं तर त्याची टेस्ट बदलती ना, बरोबर आहे. पाणी राहतं ते साधं नाही. मग समजा लिंबू साखर टाकलं ते काय होतं शरबत तयार होतं. अशा प्रकारे समजा जर समजा एखादा मिनरल आहे, त्या मिनरल मध्ये काहीतरी दुसरा वेगळा घटक जर ऍड झाला, समजा कार्बन डायऑक्साईड ऍड झालं, ऑक्सिजन ऍड झालं किंवा हायड्रोजन ऍड झालं, तर त्याचा जो मूळ पार्ट असतो त्यापासून चेंज होऊन दुसरं रूपांतर, नवीन घटकात रूपांतर होतं. तसंच मग केमिकल डिकम्पोजिशन मध्ये होतं. पहिले येतं सोल्युशन काय आहे, हे युनिव्हर्सल सॉल्व्हंट असल्यामुळे काय होतं, समजा रॉक सॉल्ट आहे. आता रॉक सॉल्ट म्हणल्यावर हे सॉल्ट काय सोल्युशन मध्ये वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होतं. मग जे रॉक सॉल्ट आहे तो काय होईल, डिझॉल्व्ह झाल्यामुळे केमिकल डिकम्पोजिशन ही प्रोसेस तिच्यात घडून येईल. दुसरं पडतं हायड्रेशन. आता हायड्रेशन मध्ये काय होतं की ही जी प्रोसेस हायड्रेशन मध्ये येतं कॉम्बिनेशन ऑफ वॉटर. म्हणजे हायड्रेशन मध्ये काय होतं ऍडिशन ऑफ वॉटर. कॉम्बिनेशन म्हणल्यापेक्षा ऍडिशन ऑफ वॉटर. म्हणजे कोणतेही जर समजा आपण एक रिएक्शन जर धरली CaSO4 किंवा CaSO4 प्लस हाफ ऑफ दी वॉटर H2O, याचं जर कन्व्हर्जन जर आता हे वॉटर काय झालं याच्यात ऍड होणार. मग CaSO4 मध्ये वॉटर ऍड झालं, काय तयार झालं CaSO4 प्लस
0.5H2O. मग याचा फॉर्म चेंज झाला का नाही? मग CaSO4 काय झालं? CaSO4. मग फक्त याच्यात एवढं ध्यानात ठेवा, ऍडिशन ऑफ वॉटर. बरोबर, ऍडिशन ऑफ वॉटर. हायड्रेशन मध्ये काय होतं? वॉटरचं ऍडिशन होतं. मग कोण आपण मिनरल मध्ये होऊ शकतं? तिसरं काय येतं? हायड्रोलिसिस. हायड्रोलायसिस मध्ये काय होतं? हायड्रोलायसिस मध्ये समजा आता H2O आहे, तर H2O आपण लिहिताना कसं लिहू शकतो? H प्लस OH मायनस लिहू शकतो. तर मग आता याच्यात जर समजा आपण एक रिएक्शन घेतली, KLSI3O8, याच्यात जर आपण हायड्रोजनचं जर ऍडिशन केलं तर मग इथं तयार काय होईल? एक H याला द्या, आणि जो बाकीचा जो हाय OH उरतो, तो OH एका ऑक्सिजन सोबत बॉन्ड बनून म्हणजे तो OH ह्या K ला द्या. बरोबर, मग इथं तयार काय होईल? HAlSI3O8 प्लस KOH. समजलं? फक्त काहीच नाही ध्यानात ठेवायचं, हायड्रोलिसिस मध्ये हायड्रोजनचं स्प्लिटिंग होतं, H2O चं स्प्लिटिंग H प्लस OH मायनस आयन मध्ये स्प्लिटिंग होतं. एक आयन एका मॉलिक्यूल सोबत जातो आणि एक आयन दुसऱ्या मॉलिक्यूल मध्ये. इथं 2 मिनरल तयार होतात. समजलं? ओके. आता 3 झाले. तुम्ही शॉर्ट फॉर्म मध्ये लिहा की जे ऍडिशन ऑफ वॉटर, ऍडिशन ऑफ H प्लस आयन, कॉम्बिनेशन ऑफ OH आयन, ते जे लिहून देतो मी ते इम्पॉर्टंट आहे. नंतर चौथं येतं ऑक्सिडेशन रिएक्शन. ऑक्सिडेशन म्हणजे काय होतं? ऍडिशन ऑफ O2 मॉलिक्यूल. आता ऍडिशन ऑफ O2 मॉलिक्यूल, मग समजा 2Fe जर रिएक्शन असली 4FeO, तर जर समजा 4FeO असलं तर तिच्यात ऍडिशन ऑफ ऑक्सिजनचं जर ऍड झालं तर इथं कन्वर्ट काय होईल? फक्त त्याच्यात ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, मग कन्वर्ट काय होईल? 2Fe2. हे पहा, आता तुम्ही म्हणता सर इथं 4Fe, मग इथं 2Fe2 कसं आले? 2 चा 4 म्हणजे काय? 4Fe2. आणि इथं ऑक्सिजन 1 आहे आणि हे 2 ऑक्सिजन. किती ऑक्सिजन? 4Fe2O3. हे ऑक्सिजनच्यात कन्वर्ट झालं. बरोबर आहे. आणि हीच रिएक्शन फक्त उलटी. 5व्या नंबरचा रिडक्शन मध्ये हीच रिएक्शन फक्त उलटी. याच्यात काय होतं? रिमूव्हल ऑफ O2. मग रिमूव्हल ऑफ O2 मध्ये काय? 2Fe2O3 ही जी रिएक्शन आहे हिच्यात फक्त काय? ऑक्सिजन मॉलिक्यूल काढून टाकायचा, मग प्लस O2 हा काढून घेतला, मग उरला काय? 4FeO. बरोबर, समजलं? हिच्यात फक्त काय झालं? ऍडिशन ऑफ O2 ऑक्सिडेशन मध्ये, रिडक्शन मध्ये रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. पण वेगवेगळे कंपाऊंड तयार व्हायला लागले, म्हणजे वेगवेगळे मिनरल तयार व्हायला लागले, म्हणजे तेच डिकम्पोजिशन व्हायला लागलं किंवा केमिकल डिकम्पोजिशन मुळे वेदरिंग व्हायला लागली. आणि जे 6वं आहे ते येते कार्बोनेशन. हिच्यात काय होतं? ऍडिशन ऑफ CO2. म्हणजे आता रिएक्शन मध्ये कार्बन डायऑक्साइडचा ऍड होणे, एखादा कंपाऊंड तयार करताना कार्बन डायऑक्साइड ऍड होणं. मग त्याच एक्झाम्पल जर धरलं CaCO3 प्लस H2CO3 जर ऍड झालं तर तुम्ही म्हणता H2CO3 कसं झालं? तर CO2 प्लस H2O. आता याच्यात किती? H2 पहिले H2 CO आणि हा एक ऑक्सिजन आणि हे 2 ऑक्सिजन CO3. समजलं? हे कसं आलं? H2CO3. मग याच्या कन्व्हर्जन मुळे तयार काय होतं? याच्या कन्व्हर्जन मुळे तयार होतं CaHCO3. बरोबर आहे.
झालं. म्हणजे काय, हे रिएक्शन तुम्ही ध्यानातच ठेवू नका, रिएक्शनचं एवढं तुम्हाला आठवणीत धरायचं काम नाही. ऍडिशन ऑफ CO2. ओके, समजलं. आता जी चौथी वेदरिंग येते ती येते, तिसरी वेदरिंग जी येते ती बायोलॉजिकल वेदरिंग. बायोलॉजिकल वेदरिंग मध्ये मॅन अँड ॲनिमल. आता मॅन अँड ॲनिमल कसं डिकम्पोज करतो, समजा आता उंदीर आहे, माणूस आहे, ह्युमन बिंग काय करतो, मूर्त्या बनवतो मोठमोठ्या दगडाच्या, त्यात वेदरिंग करायला लागलो. मोठमोठाले सुरंग बनवतो, पूल बनवण्यासाठी दगडाचा वापर, जुन्या काळात दगडाचा वापर करू आपण मंदिर बनवण्यासाठी, याच्यासाठी त्यासाठी. पुन्हा मोठमोठाले रिव्हर तर समजा ते मोठमोठाले पूल बनवतो. पुन्हा दगड कापून महामार्ग बनवतो, बरोबर आहे ना. एखादा पहाड असलं त्याला कापून महामार्ग बनवतो. ओके, ते मॅन मुळे होतं. आणि ॲनिमल मुळे काय होतं, समजा जर उंदर असले किंवा वेगवेगळे ॲनिमल असतात, ते पण थोडेफार रॉक ब्रेक करण्यास मदत करतात. आता दुसरं जे येतं ते येतं हायर प्लांट. हायर प्लांट कसे, की तुम्ही बघितलं असेल एखाद्या वेळेस दगडाच्या हिच्यावर एखादं झाड, म्हणजे इथं जर थोडी माती असली तर इथं पहिले झाड तयार होतं, मग ते थोडं थोडं डायरेक्टली नाही घुसत, पण थोडं थोडं त्याचे जे रूट्स असतात ते जर दगडाला क्रॅक असले त्या क्रॅक मध्ये जाऊन बसतात, आणि कालांतराने ते क्रॅक मध्ये एवढे जातात की हा जो दगड इथून ब्रेक करून टाकतात. ओके, अशा प्रकारे हायर प्लांट पण किंवा जमिनीच्या आत गेल्याच्या नंतर पण ते ब्रेक करतात. त्यानंतर तिसरं येतं मायक्रो ऑर्गॅनिझम. मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये काय होतं की बुवा फंजाय किंवा बॅक्टेरिया किंवा इतर हे काय करतात, डिकम्पोजिशन प्रोसेस करतात. मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात, डिकम्पोजिशन प्रोसेस करतात. ओके, आता तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. वेगवेगळ्या रिएक्शन आपण सांगितले, जे मेन पॉईंट आहे की रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, ऍडिशन ऑफ कार्बन डायऑक्साईड, हे तुम्हाला महत्वाचं आहे पेपरात लिहिणं, किंवा हे पण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचे. खालच्या रिएक्शन काही महत्वाचे नाही. रिएक्शन मध्ये काय केलं, हायड्रोलिसिस मध्ये फक्त स्प्लिटिंग ऑफ हायड्रोजन आयन होते, तेवढे ध्यानात ठेवा. हिच्यात मॅन अँड ॲनिमल, हायर प्लांट, मायक्रो ऑर्गॅनिझम काय काय करतं, इथं डिकम्पोजिशन होतं, इथं आपण फिजिकली ब्रेकडाऊन करतो, इथं क्रॅक्स किंवा सर्व्हिक्स मध्ये जाऊन, म्हणजे क्रॅक्स मध्ये जाऊन ते ब्रेकडाऊन करतं, एवढं ध्यानात ठेवायचं. आईस वॉटर टेम्परेचर, विंडचं पण तुम्हाला समजलं असेल. थँक्यू इथपर्यंत लेक्चर बघितल्याबद्दल. उद्याचं लेक्चर आपण फॅक्टर ऑफ एक्टिंग वर ठेवू सॉइल फॉर्मेशनच्या. ओके, धन्यवाद.